तात्याबा, तात्याबा. आलो जी. लावला साखळदंड आणि नेला हातीला. दूध तांब्या झाला मोकळा. साय आली. आर देवा, आलोच. आणतो घालून. द्या तुम्ही थांबा व्हायचं तर. अरे 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 डोळं फुटला का रे तुझं? हा? तात्याबा, सांडू द्या. चांद, तुम्हें लगा तो नहीं ना? चांद. युवराज, त्याला नाही ऐकू येत. ओ त्याला बहिरा केला नव का? ये दूध तुमने गिराया? चांद! खान साहेब. शंभूराजे, ये बहरा है, अंधा नहीं है. क्यों गिराया दूध? मैं इसका सबक तुम्हें सिखाऊंगा, छोड़ूंगा नहीं. इसने दूध नहीं गिराया. इसने नहीं गिराया तो फिर किसने गिराया? दूध गिरा नहीं, आम्ही फेकलं दूध. क्या? दूध तुमने फेंका? क्यों? खान साहेब, दुधावरची साय आम्हाला पसंत नाही, म्हणून आम्ही फेकलं. बड़े तेज और गरम मिजाज के हो तुम. कोई शक? कोई शक नहीं शंभूराजे, लेकिन वक्त आने पर हर चीज ठंडी हो जाती है. ठंडी. कौन हो तुम? हम चिटणीस है हुजूर, शिवाजी महाराजांचा चिटणीस, बाळाजी आवजी. यहाँ किस लिए आए हो? हुजूर, मिर्जा राजा को खत देना है. मिर्जा राजा का खत से क्या काम? खत में क्या लिखा है? हुजूर, गोकुळाष्टमी जवळ आले, युवराजांना थोडे दिवस राजगडावर पाठवावं असा मजकुराचा खत आहे. खत नहीं, अर्जी लेकर आओ, फिर सोचेंगे. हुजूर, अर्जी? हाँ, अर्जी. अर्जी दे दो बादशाह के नाम पर, फिर वो अर्जी हम दिल्ली दरबार भेजेंगे, वहां से इजाजत मिलेगी, फिर हम आपको इजाजत देंगे. पण त्यात भरपूर वेळ जाईल हुजूर. दरबारी काम है, वो भी दिल्ली से. मिलेगी इजाजत, पहले अर्जी लेकर आइए. हुजूर, लेकिन दिलेर खान ने एक बार जो कह दिया वो कह दिया. आप जाइए, अर्जी लेकर आइए. आम्ही राजगडावर नसताना तुम्ही शंभू म्हणून वागायचं. गोकुळात बाळकृष्णाच्या मनमोहक लीला, यमुनेच्या काठावर त्याच्या चित्त वेधणाऱ्या खोड्या, यशोदा मातेचा मायेचा पदर आणि गाय वासरूंचा हंबर. त्या खोड्या, त्या लीला पाहून तृप्त तृप्त होतोय. बाळकृष्ण हसायचा तर हजारो कमळे उमलायची. तो हट्ट धरायचा तर त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी नंदराजाला होणारा आनंद तो केवढा. पण देवाचं हसणं, देवाचं खेळणं, बागडणं राक्षसाला थोडंच आवडणार आहे? नाहीच आवडलं. मथुरेला कंस अस्वस्थ झाला, त्यास क्रोध आला आणि हे थांबलं पाहिजे म्हणून प्रत्यक्ष बाळकृष्णास त्याने मथुरेला बोलवून घेतलं. अक्रूराला धाडलं त्याला घेऊन येण्याकरता. बाळकृष्णास मथुरेस जावंच लागणार. आपला बाळकृष्ण जाणार या कल्पनेनेच सार गोकुळ गहिवरलं. त्या दुष्ट कपटी कंसानी
आधीच बाळकृष्णाची सगळी भावंड मारली होती, तरी देखील त्याचे क्रौर्य मात्र संपले नव्हते. आता तर प्रत्यक्ष बाळकृष्णालाच त्याने मथुरेला बोलवून घेतलं होतं. अक्रूरासोबत बाळकृष्ण जायला निघाला. गोपिका रडू लागल्या. गाय वासरूंचे हंबर गगनाला भिडले. बासरी उदास झाली. त्याचे सारे सवंगडी कावरे बावरे झाले. यमुनेचे जल धास्तावले. तो जायला निघाला. तो रथात देखील बसला. यशोदा मातेच्या ममतेचा बाण फुटला आणि तिने हंबरडा फोडला. थांब काना थांब. आम्ही आमच्या बाळकृष्णाला मथुरेला जाऊ देणार नाही. आम्ही आमच्या शंभूराजाला मथुरेला जाऊ देणार नाही. आम्ही आमच्या शंभूराजाला मथुरेला जाऊ देणार नाही. आऊसाहेब, आऊसाहेब, केशव पंडित, कृष्णकथा थांबवा. परंतु आमचे बाळराजे कंसाच्या छावणीत आहेत. ते गडावर नाही. मग ही कृष्णकथा ऐकण्यात काय म्हटलं? पुतळाबाई, जी. शंभूराजे जर गडावर आले नाहीत तर आम्ही त्यांना भेटायला जाऊ, असा शिवबांना निरोप द्या. जी. सगळ्यांनी धास्तावून जावं असं काहीही झालेलं नाहीये. धास्ताव जाऊ नाही तर काय हो, एक एक गोष्टी कानावर येतात आणि मग धीर खचतो. कोणत्या गोष्टी? अफवा असतात कधी. रामनगरच्या राजाच्या मुलाला ओलीस म्हणून बोलावून घेतलं आणि मग सोडलंच नाही. खरंय की खोटं? राणी साहेब, पेठ चौथिया येथील राजपुत्रांना सुद्धा याच मिर्झा राजाने ओलीस म्हणून छावणीत बोलावून घेतलं आणि मग राज्य बळकावली. खरंय ना हेही? हो. हे माहित असून सुद्धा तुम्ही आपल्या लेकराला पाठवलं म्हणजे काय हो? साई राणी साहेबांना दिलेल्या वचनाचाही विसर पडला तुम्हाला. राणी साहेब, आपल्या बाबतीत असं काहीही घडणार नाहीये. समजुतीच्या चुली पुढे बसवून समाधानाची ऊब द्यायची आणि घ्यायची. मग आम्ही गप्प बसतो, कुणी काही बोलणार नाही. पण या मिर्झा राजांचा कपटीपणा आम्हाला ठावे असता तर आम्ही शंभू राजांना राजगडाची पायरी उतरूनच दिली नसती. राणी साहेब, तुम्ही नका काळजी करू. आम्ही बाळाजी आऊजींना पत्र घेऊन पाठवलंय. ते तुम्ही बघा. सणाला बाळराजे गडावर पाहिजेत. एवढा कृष्णाष्टमीचा सण, घराघरातले बाळकृष्ण हसणार, नाचणार, दही अंडी फोडणार, गोपाळकाला खाणार, आणि आपला बाळकृष्ण कुठे? कंसाच्या तुरुंगात. राणी साहेब, तुमचे बाळकृष्णही गोकुळात येतील. यावा. आऊसाहेबांनी तर कृष्णकथा ऐकता ऐकता केशव पंडितांना थांबवलं. नाही तर नाही ऐकली त्यांनी कृष्णकथा. तुम्ही सर्वांनीच थोडा धीर धरावा. आपली कमजोरी लगेच पंख फडकवत शत्रू जवळ जाते, कारण ती आपली असली तरी ती शत्रूच्या गोटात असते. म्हणून म्हणतो आहोत, थोडे संयमानं राहा आणि सण साजरे करा. रयतेसही दिलासा मिळतो. बघू आऊसाहेब काय म्हणतात ते. कमी झालाय ताप. मगा परस बरं आहे आता? आऊसाहेब अशा आजारी कधीच पडल्या नव्हत्या. शंभूराजे छावणीत गेले आणि आऊसाहेबांची तब्येत खालावते. अव खरा खरा तोंड उतरलं त्यांचं. आपल्याला कळतंय की. हे घ्या चाटण. राजवैद्य म्हणाले द्या थोडं, तोंडाला चव येईल. हो सोरा, काय झालंय आम्हाला? कधी मध्ये होतं कसं नुसतं जाते तोंडाची चव. शंभू बाळांचा काही निरोप आला?
नाही, स्वराज्याचे चिटणीस पत्र घेऊन गेलेत. ठीक आहे, ते आले की सांगा आम्हाला. आणि आता आम्हाला जरा आराम करू द्या. या तुम्ही. चाटण राणीसाहेब, हे आजार पण लवकर बरं करायचं असेल तर एकच उपाय, बाळ राजासनी तातडीने आणायचं. होय धाराव, एकदा का बाळ राजे दिसले की आऊसाहेब बऱ्या झाल्यास. युवराज, काव काही नाही. आऊसाहेबांची याद आली. नाही. अहो तोंड बघा कसं सुकलंय. भूक लागली का? देऊ काय खायला? नको काका. बरं बरं, तुम्ही बसा, मी हाय हातच. दिलेर खानाच्या बी पाहिलं? अरे सोन्यासारख्या पोराला कसं जखडून ठेवलं या. बाळाजी आऊजीला पण त्यानं असं धुडकावलं. आता ना काय होईल ते होईल असं वाटतंय. जाऊन एक ठोका द्यावा जिवारी. बर्र युवराजामुळे आपले हात बांधल्या ती. बर्र यांच्यामुळं आपल्याला गप बसावं लागतंय. अरे शिळीमकर सरदार, धुमाळ, मरळ लय लय खवाळल्यात. असा राग येतो ना, तो खान जर असा डिवचत राहिला ना तर एक दिवशी कुणा ना कुणाचा हात ठोशा खाणार यो खान बघ. पण बाळाजी आऊजींना नाही म्हणायचं काय कारण? गोकुळाष्टमीचा सण आलाय तोंडावर. आता सणासुदीला युवराज गडावर पाहिजे असं कुणाला बी वाटणारच. अरे ह्याला सण सुद्धी काही नाही. अरे पण दुसऱ्याने काही सण करू नये. मला बी लई वाईट वाटतं रे. पण काय करा? तुला सांगतो, अरे एवढा मोठा समजूतदारपणा कुठनं मिळवलाय कुणाच ठाऊक बाबा. देव जात. पर आपण पडलो साधा चोर. अरे आपलं पिराळ आपल्या पाठीवर. माझा संसार म्हणजे माझी एक कुऱ्हाड, 2 मडकी आणि 2 गाडगी बस. परत तुला सांगतो, पोटच्या पोराला एक दिवस बी नजर आड होऊ दिलं नाही. रात्री चोरी केली, दरोडा घातला, पण सकाळच्याला घरला जाऊन पोटच्या पोराला समोर बसून 2 घास खाऊ घातल्या बिगर कधी चैन पडली नाही का कधी पोट बी भरलं नाही. आणि इथं तर खायला सोन्याचा घास आहे, प्यायला अमृत आहे, माया करायला एवढ्या आया आहेत. आणि बाप तर केवढा मोठा माणूस. आणि आजी तर एका ठोश्यात वाघाला बसविल एवढ्या हिमतीची. आणि हे लेकरू कुठं आहे? इथं या छावणीत. कुणाला बोलावं, कुणाला सांगावं? आता तू सांग, तिथं राजगडावर काय झालं असेल रे? काय झालं असेल? वय ह्या बंदी खान्यात बंदी होऊन पडलाय आपला एक कृष्ण. आता गडावर पाळणा कोण बांधणार? तक्वारबाई, काय झालं हो? बाळराजांची आठवण झाली?
होय हो, दरवर्षी कृष्ण जन्माचा केवढा आनंद असतो, पण यंदा मन रमतच नाही. कसं रमणार? कुणाचंच ध्यान ना कामात ना सणात. जग रहाटी म्हणून करायचं, दुसरं काय. नाहीच येणार बाळराजे गडावर. आत्ता येतील असं वाटत नाही. यायचं असतं तर केव्हाच आले असते. त्यांनाही करमत नसेल. मागच्या सणात तेच सगळ्यांचे बाळकृष्ण झाले होते. आई जगदंबे, शंभू राजा, क्या हुआ? प्रणाम दादाजी. प्रणाम. ये क्या है? हे लुगडे आमच्या आऊ साहेबांचे लुगडे आमच्या जवळच असते. रात्री झोपताना अंगावर पांघरून घ्यायला. लुगड़े? शंभू राजा, हम आपको एक शाल देंगे, बेशकीमती पश्मीना शाल. दादाजी, हे लुगडे ही बेशकिमती आहे, कारण या लुगडाच्या पदराखाली स्वराज्य लहानाचं मोठं झालंय. शंभू जी, बहुत ही उच्च और उत्तम ख्यालात हैं आपके. काश काश हमारी भी एक ऐसी ही औसायत होती. मुजरा शंभूराजे. बाळाजी काका, तुम्ही असं अचानक? राजे आऊसाहेब बीमार आहेत. क्या? जी हुजूर. और अगर आपकी इजाजत मिल गई तो युवराज आऊ साहेबांना भेटतील और उनकी तबीयत में सुधार आ जाएगा. बाळाजी काका, आऊ साहेबांना सांगा स्वतःला सांभाळा, बरे व्हा. आमची चिंता करू नका. आणि चिंता करण्याचेही काही कारण नाही, कारण आता आम्ही कंसाच्या मथुरेत नाही तर प्रभू रामांच्या अयोध्येत आहोत. आणि आम्ही स्वराज्यासाठी जामीन म्हणून आलोय, याचा विसर तुम्ही पडू देऊ नका. या आपण. मुजरा राजे. बहुत खूब, बहुत खूब. आपला बाळकृष्ण आला. शंभूराजे,